खूप एक्साइटमेंट होती इथे आल्यानंतर. मलाही खूप आनंद झाला होता, खूप मजा आली आणि पूर्ण एपिसोड असा गेल्यानंतर पूर्ण दिवस अशी वणवण मेहनत केली. तुम्ही खूप खूप त्रास घेतलात. ज्या जागी तुम्ही कधी गेला नाही त्या जागी जाऊन तुम्ही बसलात आणि मासे विकलेत. म्हणजे तुम्ही हे कधी विचारही केला नव्हता, पण कोणाची तरी मदत करण्यासाठी तुम्ही एवढ्या पुढे गेलात आणि ह्या मावशींची तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न केलात. पण पूर्ण दिवसाची मेहनत फक्त 300 रुपये मावशींना प्रॉफिट झालं. तुम्ही मेहनत कमी नाही केली, तुम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. पण दॅट इज अ फॅक्ट ऑफ लाईफ. दिवसाअखेरीस जेव्हा माणसाला एखादा पगार मिळतो, एक 1 तारखेला पगार मिळतो, ती रक्कम तो घरी घेऊन फार आनंदाने येतो. पण त्याच तो दरवाजा उघडतो आणि तो सांगणार की आज मला एवढे पैसे मिळाले. त्याआधी त्याची बायको पूर्ण एक लिस्ट घेऊन उभी असते की हे बिल ते बिल इथे द्यायचं आहे, मुलाची पिकनिक आहे, त्यांचे युनिफॉर्म आहे, जूनला शाळा सुरू होणार आहे, छत्री, रेनकोट, पावसाळी चपला वगैरे खूप काही गोष्टी. आणि शेवटी त्याच्या चेहऱ्यावरचं ते एवढं हसू असतं ते कायम कमी होतं. जसं तुमच्या चेहऱ्यावरचं ते सुंदर स्माईल, जे 3200 रुपये ऐकल्यानंतर सुंदर एक ब्रॉड स्माईल आलं होतं, ते थोडंसं कमी झालं आहे. पण तुम्ही कॉन्फिडंट आहात आणि तुम्ही जिद्दीने यांची मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देवाने लिहिलं आहे हो तुमच्या पुस्तकात की तुमचं ते स्माईल कॉन्स्टंट राहणार आहे आणि त्याची काळजी आम्ही इथे घेणार आहोत. कारण मावशी 300 रुपये जो तुम्हाला नफा झालेला आहे, जो फायदा झालेला आहे, त्याच्या 100 पट पैसे आम्ही तुम्हाला देणार आहोत. म्हणजे मावशींना मिळत आहे 30,000 रुपये. आणि मावशींना शिल्पाजी तुम्ही प्लीज हे द्या तुमच्यातर्फे. हे घ्या मावशी, हे घ्या 30,000 रुपये मावशी. या आहेत ना तुम्ही, यांचा आता इंटरव्ह्यू तुम्ही ऐकत असाल, ऐकतच होता ना इथे. त्या सांगत होत्या किती लाडात कोडात वाढलेल्या, एवढ्या मोठ्या घराण्याच्या, एवढ्या मोठ्या खानदानाच्या, त्या तिकडून आलेल्या. आज खास तुमच्यासाठी त्या कुठे गेल्या. तुम्ही स्वतःच मला सांगत होता की तिकडे खूप त्रास आहे, लाईट नसतो आणि असे मच्छर येतात आणि असं असतं वगैरे. तिकडे काहीही तक्रार न करता ह्या शिल्पाजी तिकडे बसून त्यांनी तुम्हाला 30,000ची मदत केली आहे. ठीक, थँक्यू थँक्यू थँक्यू. हाऊ स्वीट. यू आर वेलकम. या मावशी, सो स्वीट. थँक्यू थँक्यू. अच्छा मावशी, आता आम्हाला सांगा, शिल्पाजींना पण सांगा की ही जी तुम्हाला 30,000ची रक्कम मिळाली की नाही, ह्याच्यानी तुमचं टेन्शन किती कमी झालंय. की तुमची स्वप्न, तुमचं जे काही स्वप्न होतं ते काही थोडंसं तरी कुठेतरी पूर्ण झालंय. वाटतं असं. म्हणजे आता जे घरामध्ये थोडं पाणी येते ना पावसाचं, ते थोडंसं सुधारवून घेईन. हो, पावसाचं पाणी येतं घरात. थोडं पाणी येतं घरामध्ये ना, म्हणजे खड्डा झाला ना असा, तर मग बाहेरचं पाणी पुढचं उंच झालंय गटार आणि मग पाणी येते घरामध्ये, मग थोडं उंच करून घेऊ. अच्छा, आणि त्याच्यामध्ये पूर्ण हे पैसे संपतील का. मुलीच्या लग्नासाठी थोडीशी काहीतरी रक्कम तुम्हाला मिळेल वाचवून मुलीच्या लग्नासाठी. सगळं संपून नाही, थोडं म्हणजे थोडंच केलं पाहिजे ना. मुलीच्या लग्नामध्ये शिल्पाजींना बोलवणार ना. हो, बोलवणार नक्की नक्की. हो की नाही. त्यांच्यामुळे तुमचं आज स्वप्न. पहिले गणपतीला पत्रिका, नंतर दुसरी तुम्हाला पत्रिका. अरे वा, टाळ्या प्लीज. पहिली गणपतीला, दुसरी तुम्हाला. आम्ही सगळे येऊ तुमच्या मुलीच्या लग्नासाठी. ठीक आहे. अच्छा, आता मी काय म्हणते मावशी, हा चेक मी इकडेच ठेवते. तुम्ही ह्यांना खूप छान शिकवलत मासे कसे कापायचे, है ना, कसे साफ करायचे. आता तुमची पाळी त्यांच्याकडनं शिकायची. काय डान्स. मुंबईच्या किनारी मारतीन फुलीला हल्ल्यान डोलीन चल जाऊ बाजारी. हे मी ऐकली सोरीला डोलीन मुंबईच्या किनारी.